नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत 51 शक्तिपीठे संपूर्ण माहिती. चला तर बघूयात. 51 शक्तिपीठे जी माता सतीच्या शरीराचे विविध भागाचे प्रतीक आहे. भारतातील उपखंडात सती मातेचे 51 शक्तिपीठे आहेत. या शक्तिपीठामध्ये आईचे वेगवेगळे अंग आणि त्यांचे दागिने दर्शविण्यात येतात. यामुळे हिंदू धर्मात अनुसयासाठी मातेशी संबंधित ही स्थाने अत्यंत पवित्र आहेत. या शक्तिपीठामध्ये लाखो भक्त मातेच्या दर्शनासाठी जातात. या तीर्थक्षेत्रांना जाऊन मातेचे दर्शन घेतल्याने भक्तांना माता सतीचे आशीर्वाद मिळतो आणि त्यांची सर्व संकटेही दूर होतात असे सांगितले जाते. तसेच या ठिकाणी माता सतीच्या शरीरात वेगवेगळे भाग आणि त्यांचे दागिने पडले होते. अशा अनेक वेगवेगळे दागिने पडले होते आहे. भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने मातेच्या शरीराचे अनेक भाग केले. त्याचे भाग पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या भागात पडले आहेत, ज्याला शक्तिपीठ असे म्हटले जाते. येथे शक्ती म्हणजे मा दुर्गा, कारण माता सती हे दुर्गाजीचे रूप आहे. देवी सतीचे आख्ये कथेनुसार माता सतीचे वडील राजा दक्ष प्रजापती यांनी कंखल हरिद्वार येथे बृहस्पती सर्व नावाचा यज्ञ आयोजित केला होता. या प्रसंगी त्याने सर्व देवांना आमंत्रण पाठवले होते, पण त्याने आपली मुलगी सती आणि जावई शंकरजी यांना बोलवले नव्हते. पण शिवाने नकार दिल्यानंतरही देवी सती या कार्यक्रमासाठी वडिलांच्या घरी आले. जेव्हा माता सतीने आपल्या दक्षाला विचारले की तुम्ही या यज्ञासाठी सर्वांना आमंत्रण पाठवले आहेत, परंतु जावईला आमंत्रण दिले नाहीत, याचे काय कारण आहे? हे ऐकून राजा दक्ष भगवान भोलेनाथांना वाईट बोलू लागले आणि सती समोर ती पतीला दोष देऊ लागले. हे ऐकून माता सतीला खूप वाईट वाटले. या दुःखात त्यांनी यज्ञेसाठी केलेले अग्निकुंडात उडी देऊन जीव दिला. जेव्हा भगवान शिवांना हे कळाले तेव्हा क्रोधाने त्यांनी वीरभद्राला पाठवले, ज्याने त्या यज्ञाचा नाश केला. तेथे उपस्थित असलेले सर्व ऋषी आणि देव यांचा क्रोध टाळण्यासाठी पळून गेले. भगवान शिवांनी माता सतीचे मृत शरीर त्या अग्निकुंडातून बाहेर काढले आणि आपल्या मांडीवर घेतले आणि इकडे तिकडे भटकू लागले. त्याच वेळी भगवान विष्णूंना माहित होते की शिवांच्या क्रोधाने संपूर्ण सृष्टीचा नाश होऊ शकतो. म्हणून शिवाचा राग शांत करण्यासाठी त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने माता सतीच्या शरीराचे तुकडे केले व तसेच मातेच्या शरीराचे हे भाग पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात पडले आणि नंतर या भागांना 51 शक्तिपीठ असे म्हटले गेले. 51 शक्तिपीठ जे संपूर्ण भारतात उपखंडात पसरले आहेत. हे एक हिंगलाज शक्तिपीठ. हे शक्तिपीठ पाकिस्तानाच्या कराची पासून उत्तर पूर्वेला 125 किमी अंतरावर आहे. पुराणानुसार येथे मातेचे मस्तक पडले होते. त्यांचे शक्ती कोठरी भैरव कोटविशाख आहे. कराची येथून वार्षिक तीर्थयात्रा एप्रिल महिन्यात सुरू होते. तसेच साखर माता सतीचे हे शक्तिपीठ पाकिस्तानातील कराची शहरातील सुक्कर स्टेशन जवळ आहे. जरी काही लोक याचे वर्णन नयना देवी मंदिर बिलासपूर असे करतात. इकडे देवीचा डोळा पडला आणि तिला महर्षी मर्दिनी असे म्हणतात. तसंच सुनंदा बांगलादेशातील शिकापूर मधील बिलासपूर पासून सुमारे 20 किमी अंतरावर सोद नदीजवळ हे शक्तिपीठ आहे. असे म्हणतात की जेव्हा भगवान विष्णूने सुदर्शन चक्र वापरले तेव्हा सतीचे शरीर वेगवेगळ्या भागात विभागले गेले होते, तेव्हा त्यांचे नाक येथेच पडले होते. तसंच काश्मीर
महामाया शक्तीपीठ जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाव येथे आहे. मातेचे कंठ येथे पडले होते आणि नंतर तेथे महामाया शक्तीपीठ निर्माण झाले असे म्हणले जाते. तसंच ज्वालामुखी सिद्धांत भारतातील हिमाचल प्रदेशात कांडगा येथे आईची जीभ पडली होती याला आगीचे ठिकाण असे म्हणतात. मातेचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक या शक्तीपीठावर येतात. तसंच जलधारा त्रिपुरा मालिनी पंजाबमधील जलधारा येथे देवी तालंबा मंदिर माता त्रिपुरालिनी यांना समर्पित आहे. धार्मिक मान्यतानुसार येथे आईचे डावे स्तन पडले होते असे सांगितले जाते. तसंच वैद्यनाथ जयादुर्गा झारखंड मधील वैद्यनाथ धाम येथे आईचे हृदय कोसळले होते. तेथेच मातेचे रूप जय माता आणि भैरव वैजनाथ म्हणून ओळखले जाते. तसेच नेपाळ महामाया जुगेश्वर मंदिर हे पशुपतीनाथ मंदिरासोबत नेपाळमध्ये आहे, जेथे देवीचे दोन्ही गुडघे पडले असल्याने सांगितले जाते. येथे देवीचे नाव महाशिरा आहे. तसंच मानस दक्षिणाई हे शक्तीपीठ तिबेटमधील कैलास मानसरोवरच्या मानसाजवळ आहे. आईचे उजवा हात इथे खडकावर पडले होते असे म्हणतात. तसंच विजयासाधारण हे शक्तीपीठ ओरिसातील उत्कल येथे आहे. येथे माता सतीचे नाभी पडली होती. कटक, भुवनेश्वर, कोलकाता आणि ओडिसातील इतर लहान शहरांमधून बसचा लाभ होऊन पर्यटक स्थळ प्रवेश करू शकतात. तसंच गंडकी नेपाळमध्ये गंडकी नदीच्या काठावर पोखर नावाच्या ठिकाणी मुक्तिनाथ मंदिर आहे. असे म्हटले जाते की येथे डोके पडले. तसंच बहुला चंडिका आईचे डावे हात भारताच्या पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यापासून 8 किमी अंतरावर पटुका केतुग्राम जवळ अजेजा नदीच्या काठावर पडले होते. तसंच उज्जैनी मांगल्य चंडिका भारतातील पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यापासून 16 किमी अंतरावर असलेले गुरुकुट स्टेशनपासून उज्जैनी नावाच्या ठिकाणी आईचे उजवे मनगट पडले होते. तसंच त्रिपुरा सुंदरी भारताच्या त्रिपुरा राज्यातील उदयपूर जवळील राधाकिशोरपूर गावातील माताबारी पर्वतीच्या शिखरावर आईचा उजवा हात पडला होता. चट्टल भवानी बांगलादेशातील चित्तगाव जिल्ह्यातील सीताकुंड स्टेशनजवळ चंद्रनाथ पार्वतीच्या शिखरावर छत्रामध्ये आईचा उजवा हात पडला होता. तसंच त्रिशुता भ्रमरी भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जलपाईगुंडीच्या बोडा मंडळातील सालबरी गावात ट्रायसोच्या ठिकाणी आईचा डावा हात पडला होता. तसंच कामगिरी माख्या भारताच्या आसाम राज्यातील गुवाहाटी जिल्ह्यात कामगिरी प्रदेशात असलेला नीलचल पर्वताच्या कामाख्या ठिकाणी आईचे खाजगी अंग पडले होते. तसंच प्रयाग ललिता भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराजच्या संगम किनाऱ्यावर आईचे बोट पडले होते. तसंच युगाद भूतध्राती पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यातील खीरग्राम येथील जुगडा ठिकाणी आईचे उजवे पायाचे बोट पडले होते. तसंच जयंती बांगलादेशातील सिल्ले जिल्ह्यात जयंतिया परगाय येथील भोरभोग गावातील कालाजोर गावातील खासी पर्वतावर एका जयंती मंदिर आहे. आईचे डावी मांडी तिथे पडली होती. तसंच कालीपीठ कालिका आईच्या डाव्या पायाचे बोट कालीघाट कोलकाता पश्चिम बंगाल येथे पडले होते. तसंच किरीटी विमला भुवनेशी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात लालबाग कोट रोड स्टेशन किरीटकोन गावाजवळ आईचे मुकुट पडले होते. तसंच वाराणसी विशालाक्षी उत्तर प्रदेशातील काशी येथील मणिकर्णिका घाटावर तसेच आईच्या कानाची रत्नजडित कुंडली पडली होती. कन्याश्रम सर्वांनी कन्याश्रमात आईची पाठ पडली होती. कुरुक्षेत्र सावित्री हरियाणातील कुरुक्षेत्र येथे आईची टाच पडली होती. मनिका देवी गायत्री अजमेर जवळ
मणिकबंध स्थानी गायत्री पर्वतावर 2 मणिबंध पडले होते. श्रीशैल्यम महालक्ष्मी बांगलादेशातील सिल्लोट जिल्ह्यातील ईशान्य जैनापूर गावाजवळ शैल्य नावाच्या ठिकाणी आईची मान पडली होती. काची देवगर्भ पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात बेलापूर स्टेशन ईशान्य कोप्याई नदीच्या काठी असलेले काची नावाच्या ठिकाणी आईची अस्थि कलश पडली होती. तसंच काला माधव देवी काली मध्य प्रदेशातील अमरकटक येथील काला माधव येथे शोन नदीच्या काठी आईचे डावे नितंब पडले होते, जिथे एक गुहा आहे. तसंच शेनदेश नर्मदा मध्य प्रदेशातील अमरकटक येथे नर्मदेच्या उगमस्थानी शेरदेश येथे आईचे उजवे नितंब पडले होते. तसंच रामगिरी शिवानी उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथील झाशी मणिकपुरा रेल्वे स्टेशन जवळील रामगिरी येथे आईचा उजवा स्तन खाली पडला होता. वृंदावन उमा उत्तर प्रदेशातील मथुरेजवळील वृंदावनातील भूतेश्वर ठिकाणी आईचे गुच्चे आणि चूडामणी पडले होते. श्रुती नारायण तमिळनाडूमधील कन्याकुमारी तिरुअनंतपुरम मार्गावर शिव मंदिर आहे. येथे आईचे वरचे दात पडले होते. तसंच पंचसागरवरही आईचे खालचे दात पंचसागरात पडले होते. कर्तियात बीच अर्पण बांगलादेशातील शेरापूर बगुरा स्टेशन पासून 28 किमी अंतरावर असलेले भवानीपूर गावाजवळील समुद्र किनाऱ्यावर आईचे पायल पडली होती. तसंच श्री पार्वती श्री सुंदरी काश्मीरमधील लखडा भागातील डोंगरावर आईचे उजव्या पायाचे घोटे पडले होते. दुसऱ्या मान्यतेनुसार आंध्र प्रदेशात कर्नूल जिल्ह्यातील श्रीशैलम या ठिकाणी उजव्या पायाची टाच पडली होती. विभाषा कपलिनी पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्याजवळील तमकुमालामधील ठिकाणी आईची डावी टाच पडली होती. प्रभास चंद्रभागा गुजरातमधील जुनागड जिल्ह्यात सोमनाथ मंदिराजवळ वेरावळ स्थानकापासून 4 किमी अंतरावर असलेले प्रभास परिसरात मातेचे उदर पडले होते. भौर्य पर्वत आवती मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात शिप्रा नदीच्या काठी भैरव पर्वतावर आईचे ओठ पडले होते. तसंच जनस्थान ब्रह्मरी महाराष्ट्रातील नाशिक शहरात गोदावरी नदीच्या खोऱ्यात वसलेले जनस्थानक येथे आईचे हनुवटी पडली होती. सार्वत्रिक स्थान आंध्र प्रदेशातील राजमुद्रा प्रदेशात गोदावरी नदीच्या काठी केटलिंगेश्वर मंदिराजवळील सर्वशैल्य ठिकाणी आईचा डावा गाल पडला होता. तसंच गोदावरी तीर शक्तिपीठ किंवा प्रसिद्ध शक्तिपीठ हे हिंदूच्या प्रख्यात धार्मिक स्थानांपैकी एक आहे. हे मंदिर भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील राजमुद्रेजवळ गोदावरी नदीच्या काठी वसलेला आहे. कोटिलेश्वर मंदिर येथे आहे. या ठिकाणी आईचे दक्षिण गड पडले होते. तसंच रत्नवाली मिस बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील खानकुल कृष्णनगर रस्त्यावर येथे रत्नाकर नदीच्या काठावर आईचा उजवा स्कंद पडला होता. तसंच मिथली उमा महादेवी भारत नेपाळ सीमेवर जनकपूर रेल्वे स्थानकाजवळील मिथलीमध्ये आईचा डावा पडला होता. नलहट्टी कालिका तारापीठ पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील नलहट्टी स्टेशनजवळ नलहट्टीमध्ये आईच्या पायाचे हाड पडले होते. कर्नाटक जयदुर्गा माता सतीचे काही शक्तिपीठ बद्दल अजून गूढ आहेत आणि कर्नाटक अज्ञात ठिकाणी शक्तिपीठ हे त्या रहस्यमय शक्तिपीठापैकी एक आहे. येथे आईचे दोन्ही कान पडले असल्याचे सांगितले जाते. वेकेश्वर महिषासुर मर्दिनी पश्चिम बंगालातील बीरभूम जिल्ह्यात दुबराजरपूर स्टेशन पासून 7 किमी अंतरावर वेकेश्वर येथे पहाड नदीच्या काठावर आईचे ब्रह्मोस पडले होते.
योगेश्वरी शक्तीपीठ बांगलादेशातील फुल्का जिल्ह्यात ईश्वराच्या येशोर ठिकाणी आहे. धार्मिक मान्यतेनुसार या ठिकाणी सती माताचे हात पाय पडले असे सांगितले जाते. अट्टहास पुलारा पश्चिम बंगालमधील लाभपूर स्टेशन पासून 2 किमी अंतरावर असलेल्या अथास ठिकाणी आईचे ओठ पडले. नवदुर्गा वेळी येथे मातेचे भक्तांची गर्दी असते. तसंच नंदीपूर नंदी पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात रेल्वे स्टेशन नंदीपुराच्या हद्दीतील एका वाड्याच्या झाडाजवळ आईचे गळ्यातील हार पडले होते. तसंच लंका इंद्राक्षी शक्तीपीठ हे भारताच्या शेजारील श्रीलंकेत त्रिलोकामाली येथे आहे. धार्मिक मान्यतानुसार श्रीलंकेत त्रिलोकामाली इथे आईचे पैंजण पडली असावी असे मानले जाते. असे आहे 51 शक्तिपीठाची संपूर्ण माहिती. श्री स्वामी समर्थ.